आहे उर्वी. सो मी आज जस्ट एक विचार आला की मी व्लॉगिंग बनवायची सुरुवात करते. आणि हे सहज माझ्या डोक्यामध्ये कशामुळे आलं माहिती आहे का? मी ना इंस्टावरती भरपूर रील्स बघते ना, तेव्हा सहज मनामध्ये विचार आला 1-2-3 दिवसापासून की मी पण जर व्लॉगिंग केली तर काय हरकत आहे. सो आता मला माहीत नाही, बट मी जस्ट ट्रायल म्हणून हे करते. आणि आज तर मला तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल की मी गेले 15 दिवसापासून ना डाएटवरती आहे. सगळं हेल्दी प्रोटीनवालं खाती आहे, टेस्टलेस खाती आहे. आणि त्याच्यामुळे ना माझ्या तोंडाला बिलकुलच चव नाही आहे, टेस्टच नाही आहे. सगळं उबळलेलं खाऊन ना मी बोर झाले. सो मी आज एक विचार आला की मी आज पाणीपुरी खाणार. पाणीपुरी तर खाणार, पण पाणीपुरीची जी पुरी आहे ना, मी ती विदाऊट फ्राय करता बनवणार आहे आणि मग ती खाणार आहे. पुऱ्या आहेत ज्या मी तळणार नाही आहेत. ऑब्व्हियसली मी डाएटवर असल्यामुळे मी तळलेल्या गोष्टी खाऊ शकत नाही आहे. त्याच्यामुळे मी ह्या ओव्हनमध्ये त्यांना बेक करणार आहे. मोस्टली लोक एअर फ्रायरमध्ये करताना मी बघितलं आहे की लोक एअर फ्रायरमध्ये करतात. आणि हा माझा फर्स्ट टाईम ट्रायल आहे. मला माहीत नाही ओव्हनमध्ये पुरी कशी होणार आहे, इवन होणार आहे की नाही. बट लेट्स ट्राय. आपण ट्राय करू की चांगली होती की नाही. सो आता माझं ओव्हन देखील प्रीहीट झालं आहे. तर मी हे आतमध्ये ठेवते आहे. आय होप सो माझा एक्सपेरिमेंट जो आहे तो सक्सेसफुल हो. मी आता पुरी ठेवली आहे. सो आता बघायचं आहे की ही पुरी फुगती की नाही फुगत. पाणीपुरी रेडी आहे. ही जी पुरी आहे ही मी घरच्यांसाठी बनवली की ऑब्व्हियसली माझी फॅमिली देखील खाणार. सो ही पुरी आहे जी मी मम्मी पप्पा आणि माझ्या हजबंडसाठी बनवली आहे. हे इमलीचं पाणी आहे, हे जे आहे हे तिखट पाणी आहे, हे रगडा आहे. आणि ऑब्व्हियसली हा थोडासा माझा चीट डे होणार आहे आज. आणि ही बुंदी आहे, टोमॅटो, कांदा, शेव. मी हे नाही खाणार आहे, हे माझ्या फॅमिलीसाठी आहे. आणि ही पुरी जी आहे जी ओव्हनमध्ये मी बनवलेली मस्त झाली आहे, बट याच्या एवढी छान नाही झाली.